माझ्या मरण्याचे कारण पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने असून त्याने माझ्यावर 4 वेळा अत्याचार केला. प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला असे तळहातावर लिहून फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने भाऊबीजेच्या दिवशी जीवन संपवले होते. या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी पहाटे पुणे परिसरातून अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने अद्यापही फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपण दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेत असल्याचे स्पष्ट केले. पण त्यांच्या या अचानक झालेल्या दिल्ली दौऱ्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील जागा वाटप व पुण्यातील भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ व शिवसेनेचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यातील वादाची किनार असल्याचा दावा केला जातोय. शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा महायुती सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांनी आज एक मोठं विधान केलंय. आता थांबलं पाहिजे असं म्हणत थेट राजकीय निवृत्तीचे संकेत संजय शिरसाट यांनी दिलेत. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. तसेच आपण 10 वर्ष नगरसेवक आणि 20 वर्ष आमदार आहे, त्यामुळे आता कुठेतरी थांबलं पाहिजे असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्यांचे विशेष सघन पुनरीक्षण सुरू करेल. ते 10-15 राज्यांमध्ये सुरू होईल. पुढील वर्षाच्या आत विधानसभा निवडणुका होणाऱ्या राज्यांमध्ये SIR प्रथम आयोजित केला जाईल. आसाम, तामिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये 2026 मध्ये विधानसभा निवडणुका होतील. निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की ज्या राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत तिथे आता SIR आयोजित केले जाणार नाही. याचे कारण म्हणजे खालच्या स्तरातील कर्मचारी त्या निवडणुकांमध्ये व्यस्त असतील आणि SIR साठी वेळ काढू शकणार नाहीत. निवडणुकानंतर या राज्यांमध्ये SIR आयोजित केले जाईल. भारतीय सैन्य 30 ऑक्टोबरपासून राजस्थानमधील पाकिस्तान सीमेवर त्रिशूल हा लष्करी सराव सुरू करणार आहे. थारच्या वाळवंटात लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे 30,000 सैनिक संयुक्त सराव करतील. हा सराव 30 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 10 नोव्हेंबरपर्यंत चालेल. या सरावादरम्यान सीमेवरील काही भागात व्यावसायिक उड्डाणांचे मार्ग देखील बदलले जाऊ शकतात. हा सराव जैसलमेर परिसरातून गुजरातच्या सरक्रीक प्रदेशापर्यंत होईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच गुजरात दौऱ्यात सरक्रीक सीमा वादावर चर्चा केली होती. भारतीय अधिकाऱ्यांनी मे महिन्यात LIC कडून सुमारे $3.9 अब्ज सुमारे 34,000 कोटी रुपये अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवण्याचा प्रस्ताव तयार केला होता, असा दावा अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्राने केलाय. दरम्यान या मुद्द्यावरून काँग्रेसने सरकारला घेरलंय. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आरोप केलाय की LICच्या 3 कोटी पॉलिसीधारकांच्या बचतीचा पद्धतशीरपणे दुरुपयोग अदानी समूहाला फायदा पोहोचवण्यासाठी करण्यात आला आहे. काँग्रेसने लोकलेखा समितीकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान LICने एका निवेदनात हे दावे खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले. अमेरिका लवकरच व्हेनेझुएलावर हल्ला करू शकते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व्हेनेझुएलातील ड्रग्ज अड्डे आणि तस्करी मार्गावर हल्ला करण्याचा विचार करत आहेत. तथापि अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. ही माहिती अमेरिकन वृत्तवाहिनी CNNने व्हाईट हाऊसच्या 3 अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे. अहवालानुसार अमेरिका मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई करू शकते. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते ट्रम्प यांनी अलीकडेच व्हेनेझुएलामध्ये संभाव्य जमिनीवरील हल्ल्यांबाबतच्या चर्चा वाढवल्यात. तथापि ट्रम्प यांनी असेही म्हटले की अमेरिकेत ड्रग्जची वाहतूक थांबवण्यासाठी व्हेनेझुएलासोबत राजनैतिक चर्चेचा पर्याय देखील खुला आहे. अभिनेता सतीश शाह यांचे शनिवारी दुपारी 2:30 वाजता मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार केले जातील. ते बऱ्याच काळापासून मूत्रपिंडाच्या समस्यांनी ग्रस्त होते आणि नुकतेच त्यांचे मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले होते. सतीश शाह साराभाई वर्सेस साराभाई आणि जाने भी दो यारो सारख्या शोमुळे प्रसिद्ध झाले. ते मै हूं ना, कल हो ना हो, फना आणि ओम शांती ओम यासारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्येही दिसलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस या पुन्हा एकदा संगीत विश्वात चर्चेचा विषय ठरल्यात. त्यांच्या आवाजातील नवे गाणे कोई बोले राम राम कोई खुदाये नुकतंच T-Series अधिकृत YouTube चॅनलवर प्रदर्शित झालंय. या गाण्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. गाण्याच्या माध्यमातून धार्मिक सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. अमृता फडणवीस यांच्या आवाजात आणि भावपूर्ण सादरीकरणात साकारलेले हे गीत अल्पावधीतच व्हायरल झाले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने 9 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयात रोहितच्या शतकी आणि विराटच्या अर्धशतकी खेळीने महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र पहिले 2 सामने जिंकल्याने ऑस्ट्रेलियाने ही मालिका 2-1 ने खिशात घातली. पण त्यांचे क्लीन स्वीपचे स्वप्न धुळीस मिळाले. विशेष म्हणजे भारताने 9 वर्षांनी सिडनीतील वनडे सामन्यात विजय मिळवलाय.